नमस्कार. VIP टॉकीजमध्ये मी विलास गावस्कर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, अस्सल कलाकार जो असतो ना, तो कोणत्याही भूमिकेची लांबी रुंदी किती आहे, मला किती फुटेज मिळणार आहे किंवा किती काळ मी रंगभूमीवरती असणार आहे, यापेक्षा सुद्धा जास्त त्या भूमिकेचा अभ्यास करतो. त्या भूमिकेची पातळी, त्या भूमिकेची खोली, व्याप्ती ही किती जास्त आहे त्याचा समंजसपणे विचार करतो आणि आपली कलाकृती सादर करतो. विश्वास ठेवा, अशी कलाकृती ही रसिकांच्या अंतःकरणामध्ये कायम घर करून राहते. मराठीमध्ये अशा प्रतिभावान कलाकारांची खरंच कमतरता नाहीये. आज आपण अशाच एका प्रतिभावान अभिनेत्रीविषयी बोलणार आहोत की जिने अभिनयाच्या जोरावरती आपल्या रसिकांच्या अंतःकरणामध्ये घर केलेलं आहे. जे उत्तम उत्तम दिग्दर्शक आहेत मराठी रंगभूमीवरचे किंवा मराठी नाटक किंवा हिंदी चित्रपटांमधले, त्या दिग्दर्शकांची सुद्धा आवडती अशी अभिनेत्री होती, ती म्हणजे रसिका जोशी. माझी खात्री आहे रसिका जोशी हे नाव उच्चारल्याबरोबर तुम्हाला काही सिनेमे डोळ्यासमोर आले असतील किंवा आपल्या मराठी मालिका ज्या होत्या, घडलंय बिघडलंय, हसाच्या कटफू यासारख्या मालिका डोळ्यासमोर आल्या असतील. केदार शिंदे दिग्दर्शित या मालिकांनी त्यावेळेला खरंच रविवारचा सकाळचा वेळ अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये घालवलेला होता. त्यापैकीच रसिका जोशी ह्या एक अभिनेत्री आहेत. खरं तर माझ्या स्वतःच्या पण त्या अतिशय उत्तम आणि आवडत्या अभिनेत्री आहेत. जी कमालीची ताकद त्यांच्यामध्ये आहे, जी अभिनयाची समज त्यांची आहे ना, ती कळणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यांचा प्रवास खरं तर नाटकांपासून सुरू झाला. म्हणजे अगदी ठरवून एक क्षेत्रात आल्या की नाही हे काही कळलं नाही, पण जसं लिटिल थिएटर आपल्याकडे आहे सुधाताई करमरकरांचं, बालरंगभूमी किंवा एक वेगवेगळे प्रयोग आहेत, दिल्लीमध्ये थिएटर्स चालतात तशा पद्धतीचे, अशापेक्षा वेगळं ग्रिप्स नाट्य चळवळ म्हणून आहे. तशा ग्रिप्स नाट्य चळवळीतून रसिका जोशी या लोकांपुढे आलेल्या आहेत, रसिकांपुढे आलेल्या आहेत. ग्रिप्स नाट्य चळवळीचा थोडक्यात विषय सांगायचा तर लोकांच्या कल्याणासाठी, विशेषतः तरुण मुलांसाठी समुपदेशनासारखं काम करणारं असं एक वर्ग आहे. म्हणजे आपल्याकडे बालनाटकं ही बहुतेक जंगल किंवा राजा राणीची कथा, परीकथा, एखाद्या प्राण्यांची कथा इथपर्यंत मर्यादित असतात. पण ग्रिप्स चळवळ जी 1930मध्ये सुरुवात झाली होती बर्लिनमध्ये, त्यांचा उद्देशच मुळात हा होता की ज्या युवकांच्या समस्या आहेत, मग त्यांना खेळाचे मैदानं मिळत नसावेत किंवा त्यांच्या पौगंडावस्थेतील काही प्रश्न असतील, पर्यावरणाचे काही प्रश्न असतील, अशा प्रश्नांवर आधारित एक पॉझिटिव्ह नोटवरती संपणारं नाटक हे त्या नाट्य चळवळीमध्ये होत होतं. जगभरामध्ये ते पसरलेलं होतं. आपल्याकडे भारतामध्ये डॉक्टर मोहन आवाशे यांनी 80च्या दशकाच्या शेवटी पुण्याचं जे मॅक्स मुलर भवन आहे तिथून या नाट्य चळवळीचा प्रारंभ केला. मराठीतले अतिशय आघाडीचे कलाकार म्हणजे आनंद इंगळे किंवा अमृता सुभाष आणि त्याचबरोबर रसिका जोशींसारखे कलाकार या नाट्य चळवळीतून पुढे आलेले आहेत. असो तर रसिका जोशी यांनी नागमंडल हे गिरीश कर्नाडचं आपल्याला खूप नाटक माहिती आहे. गिरीश कर्नाड यांचं नीना कुलकर्णी यांनी पूर्वी अभिनीत केलं होतं ते नाटक. अशा नाटकांमध्ये काम केलेलं आहे. लता नार्वेकर निर्मित यांनी उंच माझा झोका यासारख्या नाटकामध्ये व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी काम केलेलं आहे आणि हे काम करताना त्यांनी रसिकांची मनं जिंकलेली आहेत. म्हणजे मला आठवतंय की आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा एक या नाटकाचा परिसंवाद ठेवला होता. स्मिता तळवलकर, लता नार्वेकर, अविनाश मसुरेकर, रसिका जोशी यासारखी मंडळी त्याच्यामध्ये आली होती आणि उंच माझा झोकामध्ये एका तरुण मुलीची किंवा वयात येणाऱ्या मुलीच्या प्रश्नांबद्दलचं ते नाटक होतं आणि त्याच्यावर खूप छान परिसंवाद झाला होता. त्यावेळेला रसिका जोशी यांचं व्यक्तिमत्व उलगडायला सुरुवात झाली की त्या व्यक्ती म्हणून कशा आहेत, त्याचबरोबर त्या कलाकार म्हणून कशा आहेत. प्रपंचसारखी मालिका प्रतिमा कुलकर्णी यांनी ती दिग्दर्शित केली होती आणि ती इतकी जीवाभावाची मालिका होती. मला वाटतं की प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये ती मालिका आवर्जून बघितली जायची, कारण ती मालिका इतकी अप्रतिम होती. त्याच्यामध्ये एक कुटुंब होतं, त्या कुटुंबातली नातेसंबंध कसे दाखवलेले होते, एकमेकांशी असलेले नातेसंबंध, त्याच्यामध्ये रसिका जोशी यांची भूमिका ही अप्रतिम केलेली होती. मला खात्री आहे अजूनही आपण ते लक्षात घेतोच. मराठी कलाकारांना हिंदीमध्ये बोलावणं येतं ते त्यांच्या थिएटरमुळे, त्या अभिनयाच्या नाटकांमुळे किंवा तिथे बघितलेल्या कामामुळे.
असंच एका नाटकाच्या प्रयोगाला रामगोपाल वर्मा यांचे असिस्टंट त्या नाटकाला आले होते. रसिका जोशी यांचं नाटक त्यांनी बघितलं आणि त्यांनी खूप ते प्रभावित झाले. त्यांनी वर्माजींना सांगितलं की तुम्ही पुढच्या तुमच्या फिल्मसाठी यांचा विचार करायला हरकत नाही, तुम्ही बघा. रसिका जोशी या मराठी अभिनेत्रीला हा खरंच धक्का होता, कारण त्यांना असं वाटलं की बॉलिवूडसारख्या इतक्या महाकाय प्रदेशामध्ये या मायानगरीमध्ये माझ्यासारख्या कलाकाराला कोण बरोबर होणार आहे. त्यांना असं वाटलं होतं की कदाचित ही थट्टा केली असेल कोणीतरी, पण ती थट्टा नव्हती, ते खरंच होतं. रामगोपाल वर्मांनी त्यांच्या सिनेमासाठी त्यांना कास्ट केलं होतं. आपल्याला आठवत असेल प्रियदर्शन यांनी मालामाल विकली सारखं एक प्रोजेक्ट केलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रसिका जोशी दिसलेल्या आहेत. म्हणजे डार्लिंग, डरना जरुरी है, भूतनाथ, वास्तुशास्त्र, मालामाल विकली यासारख्या सिनेमांमध्ये रसिका जोशी यांनी उत्तम अभिनय केलेला आहे. म्हणजे बहुतेक वेळेला त्यांचं विनोदी भूमिका हा एक महत्त्वाचा भाग होता, पण त्याचबरोबर नुसत्याच विनोदी भूमिका नाही तर वैविध्यपूर्ण भूमिका हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आता आपल्या मराठीमध्ये सुद्धा खबरदार किंवा अगबे अरेच्या, यंदा कर्तव्य आहे सारख्या मध्ये त्यांनी काम केलं होतं. पण तोचपणा नको किंवा तोच शिक्का यायला नको की आपण भरत जाधव किंवा संजय नार्वेकर यांच्या आईची भूमिका करतोय किंवा मग आपल्याला विनोदी भूमिका तर एकाच पद्धतीच्या भूमिका मिळत आहेत, असं नको व्हायला. आपल्यातला कलाकार लोकांपर्यंत यावा, त्यातलं वैविध्य लोकांपर्यंत जावं आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेला ताजेपणानं आपण लोकांपुढे यावं, हा विचार करून रसिका जोशी यांनी भूमिका निवडल्या आणि हिंदीमध्ये, मराठीमध्ये तसंच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. आपल्याला आठवत असेल व्हाईट लिली आणि नाईट रायडर. मला असं वाटतं की या नाटकाचे तुफान प्रयोग झाले आणि त्याचबरोबर जे म्हणून पारितोषिक आहे ते सगळी पारितोषिकं बहुतेक या नाटकाला मिळाली. ते यांचं उत्तम नाटक होतं रसिका जोशी यांचं, आणि माझ्या माहितीप्रमाणे ते शेवटचं नाटक होतं. रामगोपाल वर्मा यांचं नॉट अ लव्ह स्टोरी हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. खरं तर दैव दुर्विलास म्हणायला पाहिजे की रसिका जोशी या इतक्या ताकदीच्या अभिनेत्री होत्या, इतक्या उत्तम अभिनयाची जाण त्यांना होती. त्यांना दुर्दैवानं कॅन्सरसारखा आजार झाला आणि त्यामध्ये त्यांचा जुलै महिन्यामध्ये 2011 साली मृत्यू झाला. अवघ्या 39व्या वर्षी मृत्यू होणं हे खरंच खूप जीवाला चटका लावणार होतं. पण आपण म्हणतो ना की कलाकार हा देहरूपातून जरी गेला तरी त्याच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो. रामगोपाल वर्मांचे प्रोजेक्ट असू देत किंवा प्रियदर्शनींचे प्रोजेक्ट असू देत, अजूनही रसिका जोशी आपल्या डोळ्यासमोर येतात. मला स्वतःला मालामाल विकली सारखा सिनेमा खूप आवडला होता. त्याच्यामध्ये जी काही पैशाला धरून सगळ्या गावातल्या लोकांची तारांबळ होते. मग ओमपुरी किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे परेश रावल यासारखे असे मोठे अनेक कलाकार आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या पंक्तीमध्ये रसिका जोशी यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मला आठवतं ती फुलराणी नाटकाचे सुद्धा त्यांनी काही प्रयोग केले होते आणि त्यांना कायम वाटत होतं की भूमिकेमधून आपण लोकांच्या समोर आलं पाहिजे, भूमिकेमधूनच किंवा आपल्या अभिनयाच्याद्वारेच आपण लोकांची मनं जिंकली पाहिजेत. पडदा पडल्यानंतर सुद्धा लोकांनी आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, ते केवळ आपल्या अभिनयामुळे. गंमत जम्मत सारखं नाटक, मला वाटतं अरुण नलावडे, सोनाली चेऊलकर यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं आणि ते इतकं अप्रतिम होतं की त्याच्या वेळेसमध्ये एका वेळेला अनेक भूमिका त्यांनी साकारलेल्या होत्या. रत्नाकर मतकरींनी रिव्ह्यू सारखा जो प्रकार केला होता ना, तसाच प्रकार काहीसा हलकं फुलकं गंमत जम्मत यासारख्या नाटकांमध्ये होता. एक सीन वेगवेगळ्या पद्धतीने जोडला होता, पण प्रत्येक सीनमध्ये त्यांची भूमिका ही वेगळी होती. आपल्या अभिनयाची ताकद ही रसिका जोशी यांनी आपल्या नाटकांमधून, दूरचित्रवाणी आणि मालिकांमधून आणि सिनेमांमधून वेळोवेळी दाखवलेली आहे. बरं, अभिनय एवढंच फक्त मर्यादित नाही तर कथा आणि संवाद लेखन हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मराठीमधला यंदा कर्तव्य आहे या सिनेमामधली कथा आणि संवाद लेखन हे त्यांचं आहे. व्हाईट लिली आणि नाईट रायडर यासारखं नाटक हे त्यांनी स्वतः लिहिलं, त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलं. त्यांचे पती गिरीश जोशी हे सुद्धा असेच एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहेत, अभिनेते आहेत. यांच्याबरोबर त्यांचं सहजीवन बऱ्यापैकी चाललं होतं, पण जसं आपण म्हणतो तसं दुर्दैवाने कॅन्सरसारख्या रोगाचा त्यांना सामना करावा लागला आणि त्या सामन्यात मात्र त्या अपयशी ठरल्या. तिथे आपल्या सगळ्यांचा त्यांनी निरोप घेतला. 2011 सालची ही गोष्ट आहे. पण आज 2024 सालामध्ये सुद्धा आपण आवर्जून त्यांच्या कामाची दखल घेतोय, त्यांची आठवण काढतोय
आणि मला त्या परिसंवादामध्ये भेटलेल्या रसिका जोशी अजूनही डोळ्यासमोर येत आहेत. ज्या पद्धतीचा संवाद झालेला होता किंवा ज्या पद्धतीचा संवाद त्यांनी केला होता त्यावरून त्यांची जी समज आहे अभिनयाची आणि एकूणच या नाट्यक्षेत्राची, ज्याला प्रोफेशनलिझम आपण म्हणू शकतो, हा इतका होता. ध्यास असणं म्हणजे काय किंवा एखाद्या तुमच्या कामावरती निष्ठा असणं म्हणजे काय हे रसिका जोशीसारख्या कलाकारांकडून आपण शिकलो पाहिजे. म्हणजे अशा आजारपणामध्ये सुद्धा इंजेक्शन्स घेऊन स्वतःला औषधोपचार करून त्यांनी स्वतःला मोटिवेट करून बरीचशी कामं केलेली आहेत. पण काम त्यांनी सोडलं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत त्या काम करत होत्या. आणि मला असं वाटतं की आपल्या अंतःकरणामध्ये ज्या रसिका जोशी आहेत त्या या त्यांच्या प्रोफेशनल अप्रोचमुळेच आहेत असं मला वाटतं. प्रोफेशनलिझम म्हणजे केवळ पैसे मोजून घेणं किंवा व्यवहारी असणं तेवढंच नाही, तर आपल्या कामाबद्दलची निष्ठा, कमिटमेंट आणि माझं जे सर्वोत्तम आहे ते मला द्यायचं आहे निर्मात्यासाठी, दिग्दर्शकासाठी आणि रसिकांपर्यंत मला पोचायचं आहे. ही जी वृत्ती आहे ती जास्त महत्त्वाची आहे असं मला वाटतं. रसिका जोशींसारखे कलाकार हे कायम आपल्याबरोबर असावेत असं आपल्याला वाटतं. पण जसं आपण VIP टॉकीजमध्ये नेहमी म्हणतो की कलाकार देहरूपातून जरी गेला तरीसुद्धा आपल्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो. त्यामुळे येणारी अनेक दशकं नाट्य चळवळीचा विषय ज्यावेळेस निघेल, पंडित सत्यदेव दुबे किंवा विजयाबाई मेहता यांच्या नाट्य शिबिरांचा ज्यावेळेस उल्लेख होईल, ग्रिप्स थिएटरसारख्या नाट्य चळवळीचा उल्लेख होईल आणि एकूणच अभिनयातली सहजता, प्रतिभा यांचा उल्लेख ज्यावेळेस होईल त्या वेळेला रसिका जोशी हे नाव आपल्या ओठावरती कायम असेल. पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत